आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दुपारची वेळ आहे, दुपारचे ना 12 वाजलेले आहेत. तर मी, पप्पा, त्यानंतर ताई, चिंतन आणि ज्ञानेश, तर आम्ही एवढे सगळेजण चाललेलो आहोत नदीवरती आणि छान मस्त आम्ही गावातून एक फेरफटका मारणार आहोत. तर हे गाव कसं आहे, या गावाची रचना कशी आहे, इव्हन या गावामध्ये जी घरं आहेत त्या घरांची रचना कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. छत्री घेतलेली आहे मी, कारण बाहेर ना रिमझिम असा पाऊस पडतो आहे आणि चिंतन, ज्ञानेश, इव्हन ताई किंवा आम्हाला ना गाव भटकायला खूप आवडतं. जेव्हाही आम्ही गावाला येतो ना सगळेजण, तेव्हा एकदा तरी आम्ही गावातून फेरफटका मारतो. तर चला आम्ही चाललो आहे. बाकी आईला मी विचारलं येतेच तर ती नाही येत. येतेच चला आम्ही निघतो. नाही नाही चला तर निघतो आणि हो हो गेट ओढून घेते. चल ज्ञानेश, चल ज्ञानेश, चल. तर आता आम्ही आलो, मी गेट लावून घेते. आणि काय आहे कसलं झाड ते? हां ना. तर इथे ना पप्पाने छान असं झाडं लावले. त्यातलं एक झाड म्हणजे हा शोचं झाड. आणि ना पाऊस सुरू झाला ना का तिथून जो पाणी सुरू होतं ना तर पूर्ण असं वाहतं इथून. चलो मम्मी जाके हाते. हां आई आम्ही चाललो गाव भटकायला. हां चलो. तर आमचं डिसाईड होत चाललं आहे, आमचं डिसाईड चाललं आहे कुठून जायचं. हे बघा चलो चलो. आणि पाणी आणि पाऊस पडला ना तर सगळीकडे ना पाणी असं म्हणजे भरलंय, छान वाटतंय. ई ज्ञानेश, ज्ञानेश तसं करू नको. अरे देवा ज्ञानेश, मी तुझे एक्स्ट्रा कपडे नाही आणत राजा. तर इथे ना खूप सारं पाणी भरलेलं आहे. इथे चिंतन आणि ज्ञानेश धबाधब नुसतं उड्या मारतायत. तर तुम्ही इथे बघू शकतो की आम्ही इथून बाहेर आलेलो आहोत. हा जो रस्ता आहे ना हा गावातून बाहेर पडण्याचा रस्ता आहे. आणि इथे ना तुम्हाला घराची रचना अशी बघायला भेटेल ना की मध्ये रस्ता आहे आणि घराच्या दोन्ही साईड तुम्हाला घरं बघायला भेटेल. आता ही जी घरं आहे ही पूर्ण कौलारू आहेत. हे बघा थोडंसं कौलारू घर आहे. चला पुढे. इथं ट्रॅक्टर वगैरे आहे, पण आता शेतीची कामं सगळेच करतात. ओ चला पुढे, तुम्ही चला पुढे. हो ट्रॅक्टर. तर इथे ना तुम्हाला घराच्या ना दोन्ही साईडला, बॅकला आणि फ्रंट साईडला, हो व्हेरी गुड, घराच्या ना तुम्हाला दोन्ही साईडला ना फुलझाडे बघायला भेटेल. हे बघा. ए चल. हे बघा इथे तुळशी वृंदावन आहे आणि छान मस्त. आणि हे सुद्धा ना हे पत्र्याचं घर आहे. इथे ना गावामध्ये गाडी येते. तर इथे ना तुम्हाला ना घराच्या पुढे मागे तुम्हाला फुलझाडे बघायला भेटतील. हे बघा इथे पण खूप सारी मस्त अशी फुलं आहेत. बघा. तर ना ही जी फुलं आहेत ना हे जास्वंदाचं झाड आहे आणि या झाडाला पिंक कलरची जास्वंदाची फुलं आलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता हे जे घर आहे हे कौलारू घर आहे आणि हा ना पाठीमागचा आवाराचा भाग आहे. पण त्याने ना गेट केलं, त्या गेटला पण ना छान मस्त अशी झाडं लावलेली आहेत. तर एवढे चांगल्या गावामध्ये ना पुढे मागे जी काही घरं आहेत तर ना घराच्या पुढे मागे खूप झाडं आहेत आणि ते पानांची, फुलांची किंवा फळांची झाडे लावली जातात. हे बघा. तर हे ना तुम्हाला सगळी वरतून ना कौलारू घरं दिसतील आणि मधून रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला छान मस्त घरं आहेत. तर इथे ना काही घरं कौलारूसुद्धा आहेत आणि काही घरांना छान मस्त असे पत्रे आहेत. आणि इव्हन या म्हणजे या गावामध्ये नुसते कौलारू घरं नाही आहेत तर बंगलेसुद्धा आहेत. छान आहे बघण्यासारखं.
हो तिथे एक ट्रॅक्टर आहे. चला आणि बोल बोल पुढे. घर पण. अच्छा दगडांचं नाही विटांचं घर येते. हा पण विटांचंच घर आहे. ओके ओके हे पण विटांचंच घर आहे. तर आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे ना तर हा नदीकडे जाणारा रस्ता आहे. चला पुढे चला. आणि चिंतनला आणि ज्ञानेशला नदी बघायची ना. हो हो चला. इकडे ह्या साईडला. तर आता आपण इकडे आलेलो आहोत. तर इकडे ह्या साईडला जो रस्ता जातो ना हा पण गावातून बाहेर पडण्याचा रस्ता आहे. तिथे ना आपण इकडे जायचं आहे. तिथे खूप सारी घरं आहेत. अरे इथे घरं आहेत खूप सारी. तर इथे पण मध्ये रस्ता आहे दोन्ही साईडला घरं आहेत. आणि इथे ना म्हणजे हां तर हा जो सगळा पट्टा आहे ना आतमधला तर इथे पूर्ण तर हा पूर्ण आदिवासी पट्टा आहे. म्हणजे ते पूर्ण सगळे आदिवासी लोक राहतात. आणि आपण जिथून एंट्री केली ना तिथे सगळे कुणबी वाणी वगैरे ते सगळे राहतात. ते खूप छान आहे. आणि इथे या घराची रचना अशीच आहे. मध्ये रस्ता दोन्ही साईडला घरं हे बघा. आणि इथे या गावामध्ये काही म्हणजे घरकुलं पण भेटलेली आहे. तर काय खूप जणांनी घरकुलाचा वापर करून आपली घरं खूप छान मस्त अशी स्ट्रॉंग बनवलेत. आणि हे ना असं कोपचीत आहे ना. हां व्हेरी गुड. चल पुढे चला. तर नदीकडे उतरण आहे. आपण उतरणीकडे म्हणजे पूर्ण असं खाली उतरणीकडे चाललो आहे असं आहे. छान आहे. आणि ना खूप छान वाटतं मन प्रसन्न वाटतं. जेव्हाही गावाला येतो ना तेव्हा गावातून एक फेरफटका मारतो असं आहे. हां ते शेती आहे ना. चला पुढे चला. चला. काय ते काय आहे. काय म्हणजे कोंबडीचे. हेन अँड चिकन. हेन अँड चिक. चला ती जर पिसळली तुमचं काम काढेल ती. तर इकडे ना कोंबडी आहे. कोंबडीचे पिल्ले. इकडे पण खूप साऱ्या कोंबड्यांची पिल्ले. चला हां चला. ओके काका ही कसली झाड आहेत. ही कसाड आहेत ना. असं वाटतं ती मक्याची कणसं असतात ना तसंच झाड वाटतं. चला. एक कोंबड्या जर पिसळल्या ना तर त्या चावतात. त्याला टोच देतात अशी. हां तर इथे ना तुम्ही ते मोठं झाड बघू शकता. ते ना चिंचेचं झाड आहे. तिथे ना चिंचे खाली खूप जणांना म्हणजे जाऊन बसतात. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कोणी जात नाही. बाकी उन्हाळ्यामध्ये त्या चिंचेच्या झाडाखाली सगळेजण सावलीसाठी जाऊन बसतात असं आहे. तर इथे ही सगळी मोठी जी झाडं आहेत ना ती कसाड्याची झाडं आहेत. पण असं वाटतं जसं काही म्हणजे ते आपले कणस असतात ना तर त्या टाईपमध्ये वाटतात. आणि हे जे तुम्हाला नाही बघा ह्या साईडला एक रस्ता जाताना दिसतो. तर या साईडला काही जणांची शेती वगैरे आहेत. तर ह्या आणि तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगते की ना ही जी कसाड्याची जी झाडं आहेत तुम्हाला दाखवते. ही जी कसाड्याची जी झाडं आहेत ना तर ही एवढी मोठी झाडं आहेत ना की याच्यामध्ये ना माणूस पूर्ण छोटा दिसतो. चला पुढे. आणि याला हात नाही लावायचा आणि बोटं कट होतात. चिंतन तर तुम्ही बघू शकतात की ना ही झाडं एवढी मोठी आहेत ना कसाड्याची. त्यात माणूस एक खूपच लहान दिसतो असं आहे. म्हणजे इथून ना माणूस म्हणजे आपला त्या साईडचा काही दिसूच शकत नाही असं आहे. पण नजारा जाम भारी आहे.
तर आपण पुढे आलेलो आहोत आणि ना इथे काय बोलतात त्याला, फार्म हाऊस आहे हा इथे. तर इथे ना गावामध्ये खूप जणांच्या ना अशा म्हणजे काही शेती आहेत. तर इथे ना खूप जणांनी आपापल्या जागेवरती फार्म हाऊस बांधलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, खूप छान वाटतं. तिकडे त्या साईडला ना पूर्ण, मावशी इथे फार्म हाऊस नाही दिसत. अरे ते काय तिकडे तिकडे ते दिसतं का, ब्राऊन कलरचे बघतं ते सेट दिसते तुला, ते फार्म हाऊस आहे राजा. अच्छा, जिथे आपण तर, आधी चुकीने गेलेलो. ओके. तर तुम्ही तिथे इथे बघू आपण आधी- शकतात की जिथे आपण आधी चुकीने गेलेलो. तर इथे ना हे जे गवत आहे ना, बघा ना, असं जसं वाटतं की ना असं हवेने पूर्ण ना ते पूर्ण एका साईडला झालेत. म्हणजे पाऊस पडला ना, आणि तुम्ही बघू शकता नजारा खूप छान वाटतो. असे पावसाळ्यामध्ये ना हे सगळं बघण्याची मजाच थोडी वेगळी असते. आणि इकडे झाड, या झाडाला बघा किती वेल गेलेली आहे. चला ज्ञानेश, चला चला पुढे. आणि ना हे याला काय कचाड बोलतात, कचाडाचं झाड बोलतात. पण हे जे पान आहे ना, याला ना याची जी कडा असते ना, ह्याला कधी हात नाही लावायचा, कारण ना त्याच्याने हात कट होऊ शकतो. हे बघा, हे बघा. तर हे बघा, हात लावलं की हात असं थोडंसं काटे काटे लागतात. मग कधी हात नाही लावायचा, नाहीतर मग आपल्याला हे हात कट होतो वगैरे. आणि ना हे जे कचाड आहे ना, चला पुढे चला तुम्ही. हे जे कचाड आहे ना, जर याच्या आतमध्ये तर कोणी घुसलं ना, कोणी म्हणजे दिसणार नाही असं आहे. किंवा चला पुढे मध्ये आपण जिंकू पण. हो, पण इथे आपल्याला लपाछपी नाही खेळायची आहे चिंतन. हो, काय आहे? अरे तर वल्लय काय बोलत, अरे वा, काहीतरी आहे तिथे. जाऊ नको त्याला तिथे ना. ॲक्च्युली मी पुढे जात नाही आहे. तिथे पाणी साठलंय राजा तिथे. ते शेतीचं. शेती इथे पण ना खूप म्हणजे पावसामुळे. चला. ओके. काय वाच, श्रीकृष्ण. ना. व्हेरी गुड. खूप छान आहे. हे सुद्धा, हे पुढे जे झाड आहे हे सुद्धा चिंचेचं झाड आहे. आणि ना इथे खरंच सांगते, जर ना इथे म्हणजे या सगळ्या झाडींमध्ये जर कोणी घुसणार दिसणार नाही. याच्या आतमध्ये ना, याच्या आतमध्ये जर कोणी प्राणी वगैरे असेल, म्हणजे काही असेल, कोंबडा कुत्रा वगैरे, अजिबात दिसत नाही. हो, तू पाहून आलास. हो, तर तुम्ही इथून बघू शकता किती छान वाटतं. ते तिथे छोटं छोटं गवत आहे ना, खूप छान. हे ना इथलं गवत ना पूर्ण हिरवंगार वाटतं. आणि ते पूर्ण असं पोपटी कलरचं, म्हणजे पॅरेट ग्रीन कलरचं दिसतं. ते बघताना हा नजारा छान आहे. तर इथे आम्ही चिंचेच्या झाडाखाली आलेलो आहोत. हे खूप मोठं चिंचेचं झाड आहे. आणि ना उन्हाळ्यामध्ये ना या झाडाची सावली खूप छान पडते. नाही, चला पुढे. इथे आम्ही खूप पुढे आता आलेलो आहोत. इथे वीटभट्टी आहे. आणि ना तुम्ही हे घर बघू शकतात. हे ना काट्यांचं घर आहे. हे ना कुडांचं घर, याला कुडांचं घर बोलतात. तर ना जेव्हा चल पुढे ज्ञानेश, जेव्हा आम्ही ना लहानपणी मामाच्या गावाला जायचो ना, तेव्हा माझ्या आजीचं असंच कुडांचं घर होतं. ते घर खूप छान होतं. आणि कुडांचं घर खूप छान असतं. फ्लावर पण होते ना. आता नाही फ्लावर बाळा तिथे. तर कुडांचं घर म्हणजे ना काट्या असतात. आणि त्या काट्या आधी मातीमध्ये रोवून त्या मातीने लिपल्या जातात. ते बांधलंय राजा, मातीचं घर बांधलंय. तर ते त्याला कुडांचं घर बोलतात. असे आपल्या आपल्या बांबूच्या काट्या असतात ना छोट्या छोट्या, त्या बांधल्या जातात आणि त्याला माती लिपली जाते. त्याला बोलतात कुडांचं घर. तर आम्ही जेव्हा मामाकडे जायचो ना, तेव्हा कुडांचं घर असायचं. असं ते कुडांचं घर खूप छान असायचं. पण आता कुडांचं घर तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. पण इथे वाढायला भेटेल. पण बाकी आधी ना खूप म्हणजे लहान असताना, म्हणजे मग मी तुम्हाला सांगेल की 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, गावामध्ये कुडांची घरं खूप होती. पण आता कसं ना घरकुलं आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपापली छान मस्त अशी पक्की घरं बांधली. तर तुम्ही इथे बघू शकतात ना, इथे ना हे ना असं झाड आहे ना, ह्याच्यात तुम्ही जर आतमध्ये गेलं तर खूप मोठी स्पेस आहे. म्हणजे असं समजा जसं आपलं घर कसं असतं ना, सेम तसं. ह्याच्या आतमध्ये जर एंट्री केली ना तर खूप बरीचशी जागा असेल. असं आहे.
नदीवरती झाले का? तर तुम्ही इकडे पण बघू शकतात. इथे पण ना सेम असंच आहे. हे ना असं मोठं बांबूचं झाड आहे आणि पूर्ण वेलीने घेरलेलं आहे. मध्ये खूप स्पेस आहे. इथे पण सेम तसंच आहे. म्हणजे हे बघा तुम्ही इथे बघू शकता. इथे सुद्धा तसं पूर्ण वेलीने घेरलेलं आहे. आतमध्ये खूप सारी स्पेस आहे. हे बघा वेल अशी पूर्ण झाडावरती हे गेले. काय तिथे? चला चला आतमध्ये जाता येतं का तिथे? आतमध्ये जाता येतं नाही ना? ते आतमध्ये बांबूचं झाड आहे ना? बांबूचं आहेत ते बांबू आहेत आणि त्याच्यावरती छान मस्त अशा वेली गेल्यात. चला गाड्या येतं एका साईडने. चला हो. तर तुम्ही बघू पुढे जाऊ नका. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे ना आतमध्ये तर तुम्ही घुसला त्याचा खूप तुम्हाला अशी स्पेस बघायला भेटेल. बाकी काट्या पण लागतील. पण हे ना बाळा हे बांबूचं हे बघा हे मोठं असं बांबूचंच झाड आहे आणि बांबूच्याच काट्या आहेत आणि त्या बांबूच्या काट्यांवरती सगळी वेल गेलेली आहे. ए साईडला वा, एका साईडला वा, गाडी येते. चला गाडी येते. तर इथे आपण नदीजवळ आलेलो आहोत आणि नदीच्या त्या साईडला पण एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे माळा गाव बोलतात त्याला, असं आहे. आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल. आणि तुम्ही हे समोर बघू शकतात की हे ना पूर्ण असं बोलतात ना कडप्पा टाईपमध्ये, म्हणजे त्यांनी असं बांधलेलं आहे. तर काय आहे माहिती आहे का? येलो कलरचा बटरफ्लाय माझ्या इथे पण आहे. तर ॲक्च्युली ना इथे म्हणजे गावामध्ये समजा कोणी एक्सपायर वगैरे झालं असेल ना तर पुढेच ना वसन म्हणजे बोलतात ना की वसनवट बोलतात त्याला ना. म्हणजे तिथे माणसं म्हणजे आपलं जी प्रेत असतं ना प्रेत ते जाळलं जाते ते पुढे आहे. पण जेव्हा गावातून जेव्हा प्रेतयात्रा निघते ना तेव्हा प्रेतयात्रा इथे थांबते नदीजवळ. इथे सगळेजण तुम्ही इथे बघू शकता. इथे थोडी फुटपाथ, इथे सगळे विश्रांती घेतात आणि जे प्रेत आहे ना ते पूर्ण या खडकावरती ठेवतात. हां, ते जे प्रेत आहे ना ते या खडकावरती ठेवतात आणि इथे थोडा वेळ सगळेजण विश्रांती घेतात आणि मग पुढे जाऊन मग ते पुढे वसनवट आहे. म्हणजे तिथे प्रेत जाळलं जातं. तिथे ते पुढे आहे, नदीच्या थोडं किनाऱ्यावरती आहे असं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खाली नदी आहे आणि पुन्हा तर तुम्ही बघितलं ना हा पूर्ण ना असा चढणीचा रोड आहे असं आहे बघा. आणि इथून ना ते गवत किती छान दिसतं आणि नदी तर ना भरून वाहते. आणि आम्हाला ना नदी बघायलाच खूप आवडते. आणि अजून एक गोष्ट सांगते, नदीच्या त्या साईडला तर तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला ना तिथे मंदिर आहे. तर तिथे महादेवांचं मंदिर आहे. तिथे मोठं मंदिर आहे आणि मठसुद्धा आहे. खूप छान आहे. तर इथे असा हा सगळा नजारा आहे. नदी आहे, नदीच्या भोवताली पूर्णपणे ग्रीनरी आहे. आणि तुम्ही हे सगळं बघत असाल, हे सगळं ना असं बघून असं वाटतं जणू काही हिरवी चादरच पांघरलेली आहे. आणि इथून ना मला ना ओढ्याचा आवाज येतो. ओढा म्हणजे ना असं एका साईडला असं पाणी साठलेलं असतं किंवा पाणी वाहतं. तर इथे ना म्हणजे कसं माहिती आहे टेकडी पण आहे, म्हणजे उंच चढा उतार असे आहे. तर इथे मला ना ओढ्याचा आवाज येतो, म्हणजे पाणी वाहताना ओढा त्याचा आवाज येतो.
तर हा ना, तर तुम्ही इथे बघू शकता ही नदी आहे. आम्ही शक्यतो ना खाली आतमध्ये नाही जाते, कारण कसं ना नदी भरलेली आहे आणि इथे खूप सारं गवत आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये नदीमध्ये जात नाही आहे. नाहीतर नदी पूर्ण तर तुम्हाला म्हणजे खूप पाणी खूप आहे, पण आता नदीचं पाणी पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. नाहीतर जेव्हा पाऊस पडतो ना जून आणि जुलैमध्ये, तर पूर्ण म्हणजे ना नदी एवढी वाहते ना, इव्हन इथे खडक पण दिसत नाही. इव्हन तिथे त्या मंदिराच्या पायऱ्या आहेत ना, त्यासुद्धा त्या पायऱ्यांपर्यंत पाणी आलेलं असतं. आणि तिथे ताई कसं कसं वाटलं? छान छान वाटलं हा ना? मला एकदम बोरिंग हे पण ताई ऐक ना, गाव आणि शहरामध्ये जाम फरक आहे ना. खूप फरक, जमीन आसमान फरक. म्हणजे कालचा ट्रॅव्हल एवढा भयंकर होता, हा ना, पण डोकं वगैरे एवढं दुखत होतं, पण हार्डली गावात आलो आम्ही फाट्यावरून आणि हा ना, पण गावात आल्यानंतर जाम भारी वाटतंय खूप रिलॅक्स. ना, एकदम रिलॅक्स, कसलंच टेन्शन नाही असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पूर्ण कल्याण विसरून गेले. ना पण ते नाही लागतं आणि खरंच सांगता की गावची मजा वेगळी, म्हणजे तो क्लायमेटच वेगळा. क्लायमेटच वेगळं आहे, जाम भारी आहे, एकदम जामच भारी वाटतंय. तर आता आम्ही नदीसुद्धा म्हणजे नदी बघितलेली आहे. एकदा आम्ही छान मस्त अशी नदीची भेटी घेतलेली आहे. आणि जेव्हाही गावाला येतो ना, तेव्हा एकदा तरी आम्ही नदीवरती येतो. खूप छान वाटतं. पण आता कसं पावसाळा आहे म्हणून, नाहीतर पावसाळा नसताना तर छान मस्त नदीमध्ये जाऊन पाय मस्त बुडून आलो असतो. पाठीमागे पप्पा आहेत, चालतायत. ओके पिताश्री. तर बोला. हां 2 मिनटं पप्पा. तर आता आम्ही चाललो घरी. परतीचा प्रवास आहे. चालून खूप भूक लागले ना ताई. पेटपूजा करायची आता घरी जाऊन. ताई काय खाणार तू घरी? बिर्याणी. तर आम्हाला इथे जाता जाता एक झाड दिसलेलं आहे. तर हे झाड आहे ना हळदीच्या पानांसारखं वाटतं. हळदीची पानं ना. हां आणि हे बघा वाटते असं पण नाही आहे ना. हां वेगळंच आहे. हां तर पूर्ण हळदीचे पानं ह्या टाईपचे असतात, पण ते हळदीचं झाड नाही आहे. हां वाव कसलं झाड आहे ताई हे? नाही माहिती, पण शो भारी आहे. हां एकदम. मी तुम्हाला झूम करून दाखवते. त्याचं झाड तर हे खूप छान आहे ना. मस्त आहे. हां हे बघा, याचं हे जी कळी आहे ना, ही कळी आहे ना, ही कळी छान वाटते. कसलं झाड ते माहिती नाही आहे. छान आहे कळी ना, म्हणजे कळीच आहे ती. कळी फुलाला आले. हां छान वाटतं एकदम बघायला. तर आम्ही घरी चाललो. जाता आम्हाला खूप वेगवेगळी झाडं बघायला भेटतात. आतापर्यंत 2 झाडं बघितली, हा 3रं झाड आहे. हे केळीचं झाड आहे. हे केळीचं झाड आहे. आणि आज आम्हाला ताईथाम मी येते ताईथाम. आज केळीच्या झाडावरती आमचं जेवायचा प्लॅन आहे. तर आम्ही 1-2 केळीची पानं तोडून घेतोय ना. येते तोडता? बघते ना, तोडूया ना. काय नाही आहे पण तोडूया. तर ताईने इथे केळीचं पान तोडायला लावलंय. आज ऐसा प्लान बनाएंगे. तोडला? अजून एक घेऊया. घे वाव वाव. एज बनाना लीव्स पर हम खाना खाएंगे आज. ऑथेंटिक टाइप. दे माझ्याकडे. पकड़ यस हम पकड़ेंगे. तो हमने ये पकड़ा है देखो. आओ पप्पा, एका याचे 3 होणार. हो एका याचे 3 होणार. नाईस. तर इथे आम्ही ही सगळी केळीची पानं घेतलेत. घरी जाऊन आम्ही ह्या केळीच्या पानावरती जेवणार. ऑथेंटिक. चाललोय घरी. ताई हे जी पानं आहेत, आपण काय करायचं ह्या पानांचं? याच्यावर जेवणार. हां एकदम ऑथेंटिक पनीर बिर्याणी. हम पनीर बिरयानी खाना हम केळीच्या पानामध्ये. तो इसमें हम सुबह और शाम का भी खाना खाएंगे. तो कितने लीव्स लिए? और ताट बचाएंगे. पानी बचाएंगे. कितने लीव्स लिए? तो हमने यहाँ पे 4 या 5 लीव लिए. तो सुबह शाम का खाना खाएंगे. थोड़ा पानी भी बचाएंगे. इकडे बघ ना. आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे. घराच्या जवळ आलेलो आहोत.
तर तर इथे बघू शकतात हां इथे ना झाड तोडलेलं आहे. त्या तोडलेल्या झाडाला तुम्ही बघू शकतात म्हणजे अर्धच खोंटलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात छान मस्त छत्र्या आल्यात. हे बघा इथे गोंड पण आहे वरती जाताना. छान भारी आहे, छान दिसतं छत्र्या. तर आम्ही आता घरी आलेलो आहोत. तर घरापासून ते नदीपर्यंत जो अंतर आहे मी तुम्हाला तो सांगते. जर आपण चालत गेलो ना तर 20 मिनटं लागतात. एकदम रमत गमत जर गेलो तर 25 मिनटं लागतात. फास्ट गेलो तर 20 मिनटामध्ये पोचतो. पण ना जाताना काय वाटत नाही, पण जेव्हा आपण रिटर्न येतो ना वरती येताना तो ना असा पूर्ण चढणीचा भाग आहे. त्याच्यामुळे पाय दुखून येतात आणि खूप असं दमाला होतं. पण आज आम्हाला दमाला नाही झालं कारण जे बाहेरचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर छान आहे. आणि आम्ही बाहेर पडण्याच्या अगोदर थोडा पाऊस पडून गेला होता. तर खूप छान वाटलं, थंड असं वातावरण आहे. आणि एवढंच सांगेल काल ट्रॅव्हलिंग करताना ना थोडं ना म्हणजे एवढं भयंकर होतं ना ते ट्रॅव्हलिंग 3 ते 11पर्यंत, दुपारचे 3 ते रात्री 11पर्यंत. पण जेव्हा मी घरी आलेली आहे आणि जेव्हा सकाळ झाली ना तेवढं छान वाटलं ना, कारण गावाकडचं वातावरणच खूप छान आहे. मी कल्याण पूर्ण विसरून गेले होते गावाकडे आल्यानंतर. गाव ते गाव असतं. आणि खरंच सांगते जेव्हाही तुम्हाला असं वाटेल ना की तुम्हाला खूप टेन्शन ताण तणाव असेल तर तुम्ही अशा नैसर्गिक ठिकाणी तुम्ही नक्की या. म्हणजे जिथे पूर्ण असं गावासाईट जिथे गाव आहे किंवा तुमचं स्वतःचं गाव असेल ना तर तुम्ही तुमच्या गावाला जा. तिथे हे जे आजूबाजूचं जे वातावरण आहे परिसर आहे ना ते खूप छान आहे. एवढं छान आहे ना की ना मन प्रसन्न होतं. आपलं ताण तणाव टेन्शन पूर्णपणे ना दूर होऊन जातं. म्हणजे ना मनामध्ये कुठलाच असं ना विचार राहत नाही, एवढंच सांगेल. आणि खूप छान वाटतं. आणि खरंच सांगते मी जेव्हा गावाला येते ना तेव्हा मी हे विसरते की कल्याणला माझं एक घर आहे मला आणि ज्ञानेची शाळा आहे तर मला तिथे जायचं आहे हे मी पूर्णपणे विसरून जाते. हां जेव्हा जसे उद्या जायचं आहे, जेव्हा तो दिवस जवळ येतो ना जाण्याचा तेव्हा असं वाटतं की अरे आता आपल्याला जायचं आहे आणि तेव्हा ते खूप वाईट वाटतं. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.